आपल्या सगळ्यांच्याच लाईफमध्ये असा एक दिवस येतो की आपण गिव्ह अप करतो. पण हे असं का होतं? कारण आपल्या लाईफमध्ये मोटिवेट करणारे आणि डिमोटिवेट करणारे असे दोन्ही लोक भेटतात आणि खरं सांगायचं तर दोघांचाही आपल्या ग्रोथमध्ये महत्त्वाचा वाटा असतो. आता मोटिवेट करणारे लोक आपल्या आयुष्यात पॉझिटिव्हिटी आणतात, ते आपल्यावर विश्वास ठेवतात, आपल्याला पुढे जायला पुश करतात, आपल्या सक्सेसमध्ये जेन्युइनली खुश होतात, आपण डाऊन असताना सपोर्ट देतात. अशा लोकांमुळे आपला कॉन्फिडन्स वाढतो. आणि डिमोटिवेट करणारे लोक आपल्या आयुष्यावर कधी-कधी निगेटिव्ह इम्पॅक्ट टाकतात. ते सतत आपल्यावर डाऊट निर्माण करतात, की तू हे नाही करू शकत. कंपेअर करतात किंवा कमी लेखतात. आपल्या फेल्युअर्सवर फोकस करतात, आपल्याला डिस्करेज करतात. पण इथे एक ट्विस्ट आहे. हे लोक सुद्धा इनडायरेक्टली आपल्याला स्ट्रॉंग बनवतात. रिअल ट्रुथ काय आहे माहिती आहे का? मोटिवेट करणारे लोक आपल्याला उंच उडायला मदत करतात आणि डिमोटिवेट करणारे लोक आपल्याला मजबूत बनवतात. दोघांमुळे बॅलन्स तयार होतो. तर आपण काय करायचंय? मोटिवेट करणाऱ्या लोकांच्या जवळ राहायचंय आणि डिमोटिवेट करणाऱ्यांकडून शिकून इग्नोर करायचंय त्यांना. स्वतःचा बिगेस्ट मोटिवेटर बनायचंय. शेवटी लाईफमध्ये कोण काय बोलतंय यापेक्षा आपण स्वतःला काय सांगतोय हे जास्त इम्पॉर्टंट आहे. असो, आज पिहूची व्हॅक्सिनेशन होती त्यामुळे आम्ही तिला व्हॅक्सिन द्यायला नेलं आणि तिथून आल्यानंतर बिर्याणी बनवली. बिर्याणी मला जास्त क्वांटिटीमध्ये बनवायची होती. छान बिर्याणी बनवली आणि मस्त बिर्याणी खाल्ली आम्ही. चलो भेटूया नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.